अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री बुद्ध दत्त. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर टायटल बघून म्हणजे आपलं हे थंबनेल बघून समजत असेल तुम्हाला कशावरती व्हिडिओ बनवते. तर आपण नेहमी म्हणतो ताई मी एवढी भक्ती करते, मी देवाची एवढी सेवा करते, मी एवढी पारायण करते, सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करते, पण माझ्याकडनं चुकते काय मला काय समजत नाही. माझ्या घरात बदल का घडत नाही, निगेटिव्हिटी का येते, पॉझिटिव्हिटी का नाहीये, परत माझ्या काही गोष्टीच का घडत नाहीये, गोष्टींवर मार्ग का सापडत नाहीये, हे सगळं आपल्या डोक्यात विचार चालू असतात. भक्ती करून सुद्धा आपल्याला फळ भेटले नाही किंवा आपण विचार करायला लागतो, अनुभव येत नाहीये. मी श्री गुरुचरित्र पारायण करतेय 7 दिवसांचं, पूर्ण व्यवस्थित नियम पाळतीये, तरी पण त्याचा मला अनुभव येत नाहीये. मला ते पारायण केल्यानंतरचा बदल जाणवत नाहीये. मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करते, मी मल्हार सप्तशतीचं पारायण करते, पण आपण चुकते कुठं हेच आपल्याला समजत नाहीये. आणि आपल्या महिलांची हीच गोष्ट फार वाईट असते, आपल्याला कुठं चुकते आपण करत जातो, पण चुकीवर पण आपण मार्ग शोधला पाहिजे. आपण कुठं चुकते, आपल्याकडनं काय घडते, आपण करतोय आपली सेवा वाया जाते का. पण कसं होतं आपली सेवा वाया जात नाही. आपण जप करू, 11 माळी जप करू, तर आपला जपही कमी पडत नाही, आपली सेवाही कमी पडत नाही, आपण पारायणातही कुठे चुकत नाहीये. पण आपल्याकडनं ही चूक घडते की आपण एवढं 7 दिवस श्री गुरुचरित्र पारायण करतो, संकल्पयुक्त पारायण करतो, आपण निर्विघ्नपणे ते पारायण आपलं पार पडतं आणि आपण मग काय करतो, लास्टच्या 8व्या दिवशी आपण जातो अन्न खायला. तर अन्न खातो हेच आपल्याला कळत नाही, आपण का खातो, कारण अन्नाने दोष लागतात. जर तुम्ही एखाद्या निगेटिव्हिटी घरी गेला, म्हणजे निगेटिव्हिटी असेल तिथं नेहमीच मांसाहार बनत असेल, शिवाय धर्म, देव धर्म काहीच करत नाहीत, ते लोक सेवाही करत नाहीयेत, आध्यात्मिक वासच नाहीये त्यांच्या घरात, अशा घरातलं जर तुम्ही अन्न ग्रहण केलं तर ते दोष आपल्या घरात येतात आणि आपल्या घरालाही ते दोष लागतात आणि त्यांच्या घरी पॉझिटिव्हिटी येते. आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी त्यांच्या घरी जाते आणि त्यांच्या घरातली निगेटिव्हिटी आपल्या घरात येते, हेच आपल्याला समजत नाहीये. 7 दिवस आपण छान असे संकल्पयुक्त पारायण करतो आणि 8व्या दिवशी आपण अन्न ग्रहण करतो, हीच आपली चूक घडते. आणि अशा घरी आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाही की ज्या घरी मांसाहार बनतो, ज्या घरी धार्मिक वासच नाहीये, ते लोक त्यांच्या घरात पॉझिटिव्ह आदर नाही, शिवाय शाप असं, अशा घरी आपल्याला अन्न ग्रहण नाही करायचे. आपण मोठ्या घरी जातो, एक पूर्ण श्रीमंत माणूस असतो, आपण बोलतो ह्याच्या घरी एवढं सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यावरती ह्याचं अन्न आपण हौसेने खातो आणि गरीबाच्या घरी आपण खात नाही. पण हेच चुकतं, आपण गरीबाच्या घरी खाल्लं पाहिजे. त्या लोकांच्या घरी तुम्हाला काय माहितीये त्यांच्या बायकांना ती लोक शिव्या देतात का नाही, त्यांच्या घरात धार्मिक वास आहे की नाही, मंदिर मोठं दिसलं, सगळं व्यवस्थित दिसलं म्हणजेच की सगळं असेल, घरात असं नसतं ना. म्हणून आपण ना श्रीकृष्णांनीही तेच केलंय. श्रीकृष्णांनी आपल्या गरीब घरातलं जेवण खाल्लं, पण श्रीमंतांचं जेवण खाल्लं नाहीये असं. अशा प्रकारे आपल्याला नियम पाळायचे असतात की अन्न आपण डेलीही कोणाच्या घरी खाऊ नका. तुम्ही म्हणसाल की ताई आम्ही बाहेर जातोय, आम्हाला बाहेरचं खावंच लागतं, आमचा जॉबच तसा आहे, आम्ही सकाळी लवकर जातो, आम्हाला दिवसभर तिथं जेवण वगैरे असतं, काही जॉबवर असतं जेवण, आम्हाला ते खावं लागतं असं. पण कसं आपण जर अशा गोष्टी आपल्याला जर खायचं असेल ना, तर आपण घरातनं निघता नाही ना, तर आपलं त्याच्यावरती एक मंत्र आहे, आपला गायत्री मंत्र आहे, त्याची एक माळ करायची आणि मग आपण कामावरती जायचं, पुढच्या कामाला जायचं. ते गायत्री मंत्र बोलून तुम्ही गेले की त्या अन्नाचे दोष आपल्याला लागत नाहीये. गायत्री मंत्र कोणता, ओम तस्य वितुर्यम भर्गो देवस सधीमहि धियो यो न प्रचोदयात, हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे एक माळ आणि मग आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे. तुम्ही कुठं 8 दिवस पारायण झालं, पण कधीच श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्ही संकल्पयुक्त केले ना, तर मी सांगेल एक 8व्या दिवशी कधीच कोणाच्याच घरी खाऊ नका, कारण ते फळ आपल्याला भेटत नाही. आणि तुम्ही अमावस्याच्या दिवशी पण अन्न ग्रहण करू नका, कधीच अन्न अमावस्याच्या दिवशी खाऊ नका. कितीही तुम्हाला सोनं कुणी दिलं, किती तुमची मावशी, काका, काकी, चुलता, चुलती असेल, तरी पण अमावस्याच्या दिवशी आपण अन्न ग्रहण करायचं नाहीये. कारण अमावस्याच्या तुम्ही जेवढी महिनाभर सेवा करता ना, जेवढी तुम्ही नित्यसेवा करता, महिनाभर एवढे माळ जप करता, अमावस्याच्या दिवशी कोणाचं अन्न ग्रहण केलं की सगळी सेवा व्यर्थ, सगळ्या सेवेवर पाणी जातं. एवढं जोमात सेवा करून सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून अमावस्याच्या दिवशी कोणी सोनं दिलं तरी पण खाऊ नका. खरंच सांगते, कधीच सोनं दिलं तरी तुम्ही खाऊ नका आणि चांदी दिली तरी पण खाऊ नका. पण अमावस्याच्या दिवशी कधीच कोणाचं अन्न घेऊ नका. मग तुम्ही काका मावशींच्या घरी काही कार्यक्रम असेल गेले, तिथं तुम्हाला खावं लागलं, तर जा पहिलं ताट पुढं आला आधी आपल्या मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणा आणि नंतर ते भोजन आपण ग्रहण करू शकता तारक मंत्र म्हटल्यावरती.
स्वारी गायत्री मंत्र म्हणा आणि मग भोजन आपण करू शकता, कारण गायत्री मंत्राने अन्नाचे दोष हे आपल्याला लागत नाहीये, म्हणून आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतरच अन्न ग्रहण करायचे. आणि कुठं तुम्ही शेजारी वगैरे गेला, तुम्हाला चहाला वगैरे बोलवलं, तर आपण सोबत काहीतरी घेऊन जा, असं की बिस्किट न्या किंवा मग केळी वगैरे असं काहीतरी खाऊन या त्या लेकरांना, तो त्यांना द्या आणि मग ते आपण ग्रहण करा. तरी पण गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचाच आहे. आपल्या मोकळ्या हाताने कधीच कोणत्याच पाहुण्यांच्या घरी जाऊ नका, कारण आपल्याला तिथलं खावं लागतं. मग आपण ते त्यांचं उसणं कधीच खाऊ नका. आपलं पण त्यांना द्या, त्यांचं खा आणि गायत्री मंत्र पहिला म्हणा, म्हणजे मंत्र आपल्याला दोष लागत नाही. अशा प्रकारे आपल्याला ह्या चुका करायच्या नाहीयेत. अन्न खाण्याच्या आणि सात्विक घरीच अन्न खा. जिथं मांसाहार होतो तिथं अन्न घेणं चुकीची गोष्ट आहे, कारण त्यांच्या घरातलं आपण अन्न खाऊ नका. कारण आपल्याला दोष लागतात. आपण कधीच पुढे जात नाही. आपल्या आयुष्यात कधीच बदल घडत नाही त्या गोष्टींनी आणि गोष्टीही बदलत नाही, अनुभव येत नाही. सगळं सेवा आपण एवढी करतो, महिनाभर एवढे कष्ट करतो, एवढे पारायण करतो, म्हणून आपल्याला आपल्या घरात बदल जाणवत नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.